आताच चाललोय. चला. अरे भाई आगे क्यों घुस रहे यार? हाँ इतना घुस गए भाई. वेट 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 वेट. मतलब आगे आ जाए, मतलब आगे आ जाए. क्या करूं भाई, फ्लैपर थोड़ा पीछे पीछे भाई. कैमरा मोबाइल नहीं चलो. ऐसा बोल रहे हो. हाँ. मॅडम तुम्ही अरे भाई नीचे देख के चल. सही है सही है. नमस्कार. येस, कसे आहात सगळे? प्लीज मागे सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांनी सांगितलं बरोबर. मला वाटतं लग्नाचा समानार्थी शब्द हा पळणं हा असतो. तो कसा, तर काही लोकांच्या घरचे त्यांच्या मागे पळत असतात ना, लग्न करा लग्न करा. अरे लग्न कर ना, आता एवढा मोठा लग्न करा. बरोबर. अरे त्याच्या पुढे काय झालं असेल, आणि सेम असं विचार आला की कदाचित दुसरा पण मुलगा पळून गेला असेल, आणि जर कदाचित ते दोघं एकत्र भेटले, त्यांच्या रिलेशन काय होईल, त्यांच्यातून काय गोष्टी गमती जमती घडतील. तर त्याच्याशी रिलेटेड मग मी विचार केला की अरे हा लग्न म्हणजे एक प्रकारचा शॉर्टच आहे. म्हणजे लग्न झालं तरी शॉर्ट आहे, लग्न म्हणजे नाही झालं तरी शॉर्ट आहे. तर त्याच्यावरूनच मी असं विचार केला की लग्नाचं शॉर्ट आपण नाव ठेवूया. वा वा वा. लॉकडाऊनमध्ये बरंच काही सुचलंय लोकांना, खूप गोष्टी नक्कीच सुचल्या नाही का? येस. आणि आता मी वळतो चित्रपटाचे निर्माते सर. जेव्हा सर अक्षय सर तुमच्याकडे हा चित्रपट घेऊन आले, लग्नाचा शॉर्ट, येस, तर तुम्हाला का, त्यांचे प्रथम दिग्दर्शन आहे, तुम्हाला का पाठिंबा द्यावा असं वाटलं? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिला अक्षय माझा खूप जुना मित्र आहे. माझी जी फर्स्ट फिल्म मी केली त्याच्यामध्ये तो असोसिएट होता माझा. सो मला त्याचं काम माहिती आहे. आणि जेव्हा त्यांनी मला फिल्म दाखवल्यानंतर असं ठरलेलं की एकदा बघूया, लेट्स सी काय होतं बघूया. सो आम्ही फिल्म बघितली. फिल्म बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2 तास मी वेडा आहे ना. एवढी सुंदर फिल्म बनवली ना अक्षयने, म्हणजे एव्हरीथिंग, सगळे एलिमेंट्स. आणि त्यात अभिजित सर आणि प्रियदर्शन मॅम फॅन्टॅस्टिक. रायटिंग, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी राजेश सर, प्रवीण कोई, योगिता कोई, सगळ्यांनी आउटस्टँडिंग काम केलं. आणि यानं मी ॲज अन ऑडियन्स विचार केला की अरे मी 2 तास हालत नाही आहे सिनेमातनं. तर मला चलो आता याच्यात अजून एक गोष्ट सांगतो. मी ऑलरेडी माझी फिल्म लिहित होतो, म्हणजे ती सुरुवात करणार होतो मी, आणि त्यात हा आला. मला आता काय करायचं, मला फिल्म तर आवडली, करायची, ही पण करायची. तर मी बोललो, ते म्हणतात ना, पहिला लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. सो तिथूनच सुरुवात झाली आणि मजा येते. आता प्रमोशन चांगले होत आहेत. सर आहेत, मुरली सर आहेत पॅनामा स्टुडिओसोबत आपल्या, आणि खूप मजा येते आता सर. खूपच छान. नाही, खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मित्रांनी भक्कम पाठिंबा आपल्या चित्रपटाला देणं. आणि फक्त मित्रांनीच नाही तर आम्ही प्रेक्षक म्हणून पण नक्कीच पाठिंबा देऊ या चित्रपटाला, कारण की अमेझिंग टीजर आहे. आणि आज खूपच मजा आहे. मी परत एकदा अक्षय सरांकडे बोलतोय. अक्षय सर,
पहिला चित्रपट आहे. आज सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि तुमचं कसं ठरलं की अभिजित आणि प्रिया या दोघांना हे दोघं परफेक्ट आहेत कास्टिंग म्हणून? ॲक्च्युली माझं सुरुवातीपासून एकच एम होतं की लाईक मी ज्यावेळेस इमॅजिन करत होतो ॲज अन हिरो, तर फर्स्ट टाइम मी अभिजितचाच विचार केलेला. म्हणजे माझ्या डोक्यात दुसरं कोणीच नव्हतं. आणि फर्स्ट मीटिंगमध्ये मी त्याला बोललो की मला तुझ्यासोबतच करायचं आहे काम. मला माहीत नाही पुढची गणितं काय असते, पण मला चांगली फिल्म बनवायची आहे आणि तुझ्यासोबत बनवायची आहे. मला म्हणजे जी फिल्म बनेल ना, तर ती बघितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की अरे हा मस्त वाटतो हिरो. लाईक माझा तो विचार होता. आणि प्रियदर्शनी बरोबर एक रिझन होतं की तिची गोड स्माईल आणि तिचा जो राग करणारा स्वभाव आहे, तो मूड आणि म्हणजे कॅरेक्टर्स अपोजिट आहेत ना, तर त्या कॅरेक्टरला घेऊन मी दोघांचा विचार केलेला. आणि दोघांनीही मला पहिल्याच याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. तर ते सगळ्या गोष्टी अशा सुरळीत घडत गेल्या आणि हा चित्रपट आज इथपर्यंत येऊन पोहोचला. वा वा वा. अभिजित, असं असतं त्या पाहिलं दिग्दर्शकांनी लक्षात राहिलं की ते थेट इथपर्यंत पोचतं. येस येस येस. आपण यापुढे स्टेजवर पॅनोरमा स्टुडिओजचे हेड मुरली चटवानी सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. सर प्लीज. सर वेलकम सर. हा मोठा सोहळा आज होतोय आणि तुम्ही वितरक म्हणून या सिनेमाशी असोसिएटेड तुम्ही झाला. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण मराठी चित्रपट, पॅनोरमा मोठा स्टुडिओ आहे, सगळ्यांना नाव माहिती आहे पॅनोरमाचं, अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्याला हा चित्रपट महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागात आणि कुठे कुठे पाहायला मिळणार आहे? मोस्टली सब सिटीज़ में, सब टाउन्स में से पिक्चर लगेगी. हर जगह पे इसको हम एग्जिबिट करेंगे. वा वा वा. असा एक और इस बार तो ओवरसीज में भी लगेगी. वा 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 वा. असा एक भक्कम पाठिंबा देणारे वितरक पण आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आय एम शुअर ये चित्रपट हिट होगा सर. येस येस. थँक्यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद सर, आप यहाँ पे आए. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही प्लीज विराजमान व्हा. टीमचं मनापासून आभार मानायचं की त्यांच्याशिवाय हा चित्रपट इथपर्यंत येऊन पोचू शकला नसता. तर प्रथम टीमचा आणि जिजा फिल्म कंपनीचे माझे मित्र अभिषेक भाई आणि प्रजापती सर यांचं खरंच मनापासून आभार मानायचं. आणि तुम्ही सर्व इथे आलात. तर आमचा चित्रपट 6 फेब्रुवारीला रिलीज होतोय, तर नक्की चित्रपट घरात जाऊन बघा. हा चित्रपट तुम्हाला आवडेल याची मी 100% खात्री देतो. खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, तर नक्की चित्रपट घरात जाऊन बघा. थँक्यू. खूप खूप थँक्यू अक्षय. नक्कीच सगळे तुझा प्रयत्न प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक प्रयत्नांना महाराष्ट्र नेहमीच साथ देतो. त्यामुळे हा चित्रपट नक्की सगळे जाऊन पाहतील. थँक्यू सो मच. थँक्यू. एक मिनिटाचा मी करतो. स्टेप्स रेडी नाही येत पण ट्राय. डिस्क्लेमर. अरे बोल, काय काळजी करू नकोस. ये. अरे
रिहर्सल करून लगेच डान्स केला असते फार चांगलं केलं. वा वा वा. नाही हे प्रामाणिक प्रयत्न आहे हा तुझा की कर म्हटलं की लगेच करायचं नाही म्हणाय. काय मस्त दणक्यात वाजतंय लग्नाचं शॉर्ट गाणं. आता अजून अशी अनेक गाणी चित्रपटात आहेत, उत्तम गाणी आय एम शुअर. तर काय जेव्हा पहिल्यांदा गोष्ट ऐकली आणि पहिलं गाणं कुठलं सुचलं, कसं सुचलं? सर्वांना नमस्कार. लग्नाचा शॉट हे टायटल ऐकल्यावरच अगोदरच शॉर्टच लागलेला की याच्यावर गाणं कसं करायचं. आणि अक्षय सरांचं म्हणणं होतं की हे गाणं थोडं पेपे टाईपमध्ये पाहिजे, थोडं वेगळं पाहिजे, जे आतापर्यंत आपण अटेम्प्ट नाही केलं. तर हाच प्रयत्न होता की थोडं साऊथ स्टाईल आम्ही थोडं याच्यात इंट्रो केलं थोडं. आणि नकाश सोबत हे गाणं करायला मला भेटलं आणि त्याच्यात शब्दही आम्हाला जे लग्नाबद्दली, लग्नाच्या अगेन्स्ट मुलगा असताना कसं बोलेल, कसं काय करेल, तर त्याच्यावर आम्ही विचार करून एक छोटासा थॉट मांडला की लग्नाचं शॉर्ट. आणि ते अक्षयजींना ऐकवलं आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टेड वाटलं ते. आणि सगळ्यात जास्त थँक्यू बोलून मी नकाशसाठी की नकाशजीने खूप सुंदर गायलं हे गाणं आणि थोडंसं युनिक वाचतंय ते गाणं. हे थॉट होतं आमचं. थँक्यू सो मच. फारच मस्त झालं आहे गाणं आणि आय एम शुअर बाकीची गाणी पण छान दिसतील. मी हर्षवर्धनकडे आले. हर्षवर्धन, तू या चित्रपटात गाणं गायलं आहेस आणि ते गाणं आय थिंक अजून आलं नाही आहे, पण त्या गाण्याच्या 2 लाईन आम्हाला ऐकायला आवडतील. ऐकायला आवडेल ना सगळ्यांना? हर्षवर्धनच्या आवाजात प्लीज 2 लाईन. First of all, thank you, Praveen sir and Yogita ma'am for choosing me as a singer. माझ्या गाण्याचं नाव आहे तू माझी प्रियसी. I'll just sing 1 or 2 lines. ना कधी ना कसे जुळले प्रेमाचे अर्थ आता कळले तुटते तारे जगाचे विरहमय वाटते उमजे नामज काही तू निशब्द बोलते तू माझी प्रियसी मी तुझा सोबती. थँक्यू सो मच. इतकं सुंदर गाणं आहे, क्या बात आहे. हे गाणं अजून आलं नाही आहे, पण मला ऐकल्यानंतर असं वाटतं की आय एम शुअर सगळ्यांनाच उत्सुकता असेल आता हे गाणं कधी येते आणि संपूर्ण गाणं आपण कधी ऐकू. थँक्यू सो मच. ब्युटिफुल व्हॉइस. थँक्यू. आणि आता मी केवल वाळंज तुमच्याकडे येतोय. सर, आपणही या चित्रपटात गाणं गायलं आणि ते गाणं पण ते कोणीच ऐकलेलं नाही, माहिती नाही. तुम्ही पण त्या गाण्याच्या 2 ओळी सादर केल्या पाहिजे. तर माझं एक ड्युएट गाणं आहे स्नेहाबरोबर. छान असं रोमॅन्टिक गाणं आहे. त्याच्या ॲक्च्युली ड्युएट गाणं आहे तर स्नेहा विना ते असं अधुरं आहे. हुक लाईन ऐकवतो. अरे अभि पण इथं त्या वरातीत एकट्याला एकटाच आला होता. इथून सुरुवात, प्रवास एकट्याची सुरुवात झाली. दोघांची पण एकट्यानेच सुरुवात झाली प्रवासाची लग्नाचा शॉर्ट चित्रपटात. तर आय एम शुअर तू निभावू शकशील. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात साजल्या अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात साजल्या. क्या बात आहे. सुंदर आवाज आहे तुझा. फारच छान वाटलं. या गाण्याची पण मला वाटते, मला आता सर प्रवीण सर मला वाटतं की ही गाणी सगळी सुपरहिट होणार आहेत. इतकी सुंदर तुम्ही गायक निवडलेले आहेत. त्याची चाल आता पहिल्या 2 गाण्यातच कळते की अरे यार फार मस्त कंपोज झालेली आणि गाणी. आम्ही उत्सुकता आहे, मला खूपच आतुरतेने वाट पाहतोय. आम्ही सगळेच वाट पाहतोय की गाणी आता कधी येतील. तर आता 6 फेब्रुवारीला सिनेमा येणारच आहे. आय एम शुअर तुम्ही त्याच्या आधी एक गाणी तुम्ही बाहेर आणणार आहात. हे सगळं तुमचा प्लॅन ठरलेलाच असणार आहे. पण लवकरच ती यावी आता आणि
आणि कधी एकदा ऐकतो असं झालं मला. सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात आज. आणि या अर्थात या सगळी इतकी सुंदर गाणी योगिता कोळी तुम्ही ती लिहिलेली आहे. तर तुमचं प्लीज तुम्ही हे करा, सांगा तुम्हाला काय वाटते. आज 16 आहे ते फायनली फिल्म येते, त्यात तुम्ही लिहिलेली गाणी आहेत, कसं वाटतंय? नमस्कार सर्वांना. इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि मीडियाचे सर्वांचे स्वागत करते. तर आजच्या या मंगलदिनी आज ट्रेलर लॉन्च झाला. याच्यासारखा शुभमुहूर्त आणि म्हणजे सांगू शकत नाही, खूप आनंद होतोय. आणि या फिल्मचे आम्हाला सॉंग्स करायला मिळाले तर आम्ही सर्वांचे आभारी मानते. अक्षयदादा, सर्वांचे टीमने सर्वांनी खूपच मेहनत केली आणि म्युझिक करताना तर आम्हाला खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आजकाल गाणी येतात आणि ती ट्रेंडसुद्धा होतात, पण या मूवीतली गाणी नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ राहतील आणि आमचं संगीतमय नजराणं तुम्हाला नक्की आवडेल. तर चित्रपट येणारच आहे लवकर 6 फेब्रुवारीला, तर तुम्ही नक्की पहा. या गाण्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर पद्धतीनं संगीतमय एक गुलकंद पाहायला मिळेल. तुम्हाला डान्स नंबर, रोमॅन्टिक सॉन्ग, एक संगीतमय विरयमय सॉन्ग ऐकायला मिळेल. तर नक्की प्रेम द्या आणि चित्रपटाला खूप प्रतिसाद द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्लीज तुम्ही विराजमान व्हा विनंती करतो. थँक्यू सो मच. प्रियदर्शनी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आम्ही पहिल्यांदा एका चित्रपटात काम केलं होतं आणि मला जे माझं एकामागोमाग चित्रपट येतच चालले, थांबतच नाही. आणि याचा खूप मला अभिमान वाटतो की यार येस, आपल्या मित्रांचे चित्रपट असे येत आहेत आणि ते कधीच थांबू नये. आणि माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा तुला. येस, आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. आपण ज्या चित्रपटात काम केलेलं भाऊबळी, त्याच्यामध्ये शेवटी आपण पळून जाऊन लग्न करतो. येस. या सिनेमामध्ये लग्नातनं मी पळून येते. म्हणजे असा उलटा प्रवास माझा वा. चालू आहे साधारण. किती छान. म्हणजे मला वाटतं ते सर्कल कुठेतरी पूर्ण होतं आणि आपण दोघं परत आज इथे आलोय. आणि म्हणून तू मगाशी ऐकलं की नाही मला माहित नाही, तुम्ही लग्न इज इक्वल टू पळणं असंच म्हणाल होतं. त्या चित्रपटात पण आपण पळून जाऊन लग्न केलं होतं. या चित्रपटात तू पळून गेलीस. तर मला वाटतं लग्न म्हणजेच पळणं. माणूस पळत असतो, मग बायकोच्या मागे, मग बायकोनंतर मुलांच्या मागे. आपण सगळे एकमेकांच्या मागे फक्त धावत असतो. आणि या सगळ्याचं एक मोठं जे आपल्याला विश्व आहे त्याच्यामध्ये पण आपण पळतच असतो. आणि ते लग्न केल्यानंतर अधिक पळावं लागतं असं मला वाटतं. बापरे, तू घाबरवतोयस खरंच. म्हणजे माझं पळणं योग्य आहे लग्नात असं वाटायला लागलंय. आणि म्हणजे फिल्मची टॅगलाईन आहे की लग्नाचा शॉट लग्ना आधीही लग्नानंतर आहे. तर आता लग्ना आधीचा मला माहिती आहे, पण तुझं लग्न झालंय, तर लग्नानंतरचा शॉट काय असतो याबद्दल जरा सांग ना 2 शब्द. तो बराच मोठा असतो. मोठा म्हणजे चांगल्या अर्थी मोठा असतो. खूपच छान वाटतं. मला वाटतं की खूप प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे अशी गोष्ट आहे असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्यापेक्षा खूप महत्त्वाचे लोक आले. स्वप्नील दादा आले. स्वप्नील सर, तुम्ही म्हणजे या सगळ्या म्हणजे अनुभवी लोकांसमोर मी माझ्या लग्नाचं सांगणं म्हणजे मला असं वाटतं की काय काय सांगू. हे सगळे मोठी लोक आहेत. त्या टाटा नॅनोने मध्येच बोलल्यासारखं वाटेल लग्नाबद्दल. एवढा अनुभवच नाही आहे सर माझ्याकडे लग्नाबद्दल बोलण्याचा. मी अजूनही शिकतोय, अनुभवतोय. पण किती 2 वर्ष झाली ना लग्न? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. तर 3 वर्षामध्ये म्हणजे चांगले अनुभव तर आलेच असतील, पण जे लग्नाचा शॉट वाटतील असे काय काय अनुभव आलेत की जरा मला थोडंसं कसं प्रिपेअर राहिलं की हे होऊ शकतं बाबा. अच्छा, मलाही खूप आनंद वाटला की प्रियदर्शनी या स्टेजवर जाहीरपणे अनाऊन्स करते की ते लवकरच लग्न करणार आहे आणि त्याच्यामुळे ती माझ्याकडनं सल्ले मागते. पण प्रियदर्शनी ऐक ना, माझा इंटरव्ह्यू नाही आहे, मला यांनी पैसे दिले इथे. तर मला पण फिल्म करायचं मिळाले. अरे क्या खूपच छान आहे. या निमित्ताने सांगून टाकतो, अभिजित प्लीज लवकर ये. अरे आला, क्या बात. एकदा नवरा मुलगा आला, एकदा जोरदार टाळ्या अभिजितसाठी. आणि तू येईपर्यंत म्हणलं चित्रपटातल्या आमचं एक छोटं रियुनियन झालं इथे. तर तुझी वाट बघता बघता आम्ही थोड्या लग्नाच्या चर्चा करत होतो. पण थँक्यू सो मच. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच की तुला इथे बघून फार छान वाटतंय. आणि या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा होस्ट तू आहेस याबद्दल मला खूप क्यूट वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू प्रियदर्शनी, थँक्यू सो मच. प्लीज तू बस. आणि आपण मुख्य सोहळ्याकडे वळूयात. मला माहिती आहे मध्ये हा टाइमपास थोडा झाला. त्याने माझ्या लग्नाबद्दल विचारलं, अनपेक्षित होतं. मला खूप चांगलं सांगायचं होतं, पण तेवढ्यात आपला अभिजित आला. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. येस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाचा शॉट. त्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याच्या ट्रेलरचं आपण आता
एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. स्वप्नील सर, खूप खूप तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मित्र. आणि तुम्ही आत्ता हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय, पहिल्यांदाच तो आज दाखवला गेलाय. काय भावना आहे तुमच्या मनात? काय वाटलं तुम्हाला आत्ता पाहून? मला खूप भारी वाटतं, कारण म्हणजे इथे यायचं कारणही तेच आहे की दिग्दर्शकांचा पहिला सिनेमा आणि पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिला ब्रेकअप, पहिलं भांडण, पहिलं आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. ती धाकधूक मला कळते, ती अँक्झायटी मला माहिती आहे, ते प्रेशर मला माहिती आहे, ती एक्साइटमेंट मला माहिती आहे. आणि त्या पहिल्या गोष्टींच्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे ह्याच्यानंतर त्यांनी कितीही चित्रपट केले तरी हा चित्रपट हा आयुष्यभर त्यांचा पहिला चित्रपट राहणार आहे आणि ह्याच्या मेमरीज आयुष्यभर राहणार आहेत. आणि मला असं वाटतं की कुठली चांगली नवीन गोष्ट होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे. तर त्या सगळ्या निर्मात्यांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर असे चित्रपट चालू आणि तुम्ही अजून अनेक छान छान चित्रपट बनवा. दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले सिनेमे बनवा, खूप उत्तम सिनेमे बनवा, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडा आणि खूप यश मिळो तुम्हा सर्वांना. आणि आमचा हिरो आणि आमची हिरोईन त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. यू लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग बोथ ऑफ यू ॲज अ पेअर अँड इंडिव्हिज्युअली. गॉड ब्लेस यू. सुपरहिट होणारी जोडी आणि सगळ्यांना संपूर्ण टीमला, कारण एक चित्रपट बनतो तेव्हा त्याच्यामागे 100-150 लोक वर्षभर काम करतात. अगदी आपल्या स्पॉट बॉय लाईटमनपासून ते निर्मात्यांपर्यंत त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. बोल ना. स्वप्नील सर, तुम्ही रोमॅन्स आपल्या इथले किंग आहात सर. तुम्ही सगळ्यांनी सरांना रोमॅन्स करताना पाहिलं की नाही? सगळे अग्री करतात की नाही? करतात ना सर. ही फ्रेश जोडी, तुम्ही त्यांचा आत्ता रोमॅन्स पाहिला आणि खूप सुंदर दोघं दिसत आहेत. तुम्हाला काय वाटलं? काय वाटतं की ह्या जोडीबद्दल काय वाटतं की पहिल्यांदाच दोघं एकत्र काम करतात, त्यांच्या रोमॅन्सबद्दल? आणि तुम्ही आता शॉर्ट्स पाहिले तर कसे वाटतात तुम्हाला दोघं? खूप छान त्यांची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते. पेअर म्हणून ते वर्क होत आहेत माझ्यासाठी आणि आम्हाला खात्री आहे की ही पेअर लोकांना, म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षकांना ही खूप आवडेल आणि ते दोघेही इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ पेअर खूप काम करतील पुढे. येस, नक्कीच. अर्थात सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून आलात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही आय थिंक पहिल्यांदाच पेअर म्हणून एकत्र आहात, बरोबर? हो, येस. आणि काय वाटलं ट्रेलर पाहिला? आणि मला असं कळलं की अभिजितकडनं की त्यांनी हा ट्रेलर पाहिलाच नव्हता. त्या दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज इथे पहिल्यांदा पाहिलेला आहे. कसं वाटतंय अभिजित? खूप कमाल वाटते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि स्वप्नील सरांनी ट्रेलर लॉन्च केला. आय एम सो हॅपी. आणि असे बरेच काय म्हणतात शॉक आम्हाला मिळत आहेत. लग्नाचे शॉर्ट तर मिळतात आहेत आणि लग्नाचे शॉर्ट्स पण मिळत आहेत. कारण मला आधीच मला हे आजचं काहीच प्लॅन नव्हतं. सगळं डान्स वगैरे सगळं जसं मी सांगितलं मगाशी आयत्या वेळेस. ट्रेलर पण आम्हाला अजिबात दाखवलं होतं. मला माहित नाही प्रियदर्शनी लागलं. सो मी दुपारी विचारलं दिग्दर्शकाला एकत्र प्रवास करताना की मग काय आलाय का तुझ्याकडे वगैरे. माझ्या शेजारी बसून बघत होता पण मला दाखवलं नाही त्याने. त्यामुळे मी पण पहिल्यांदाच बघते. स्वीट सरप्राईज होता आणि खूप मस्त वाटलं. खरंच होतं मला जास्त एक्सप्रेस करता येत नाहीये. मला वाटलं नाही अभि फार मस्त झालं. तू दिसतोस एक चिकणा. आपल्याला पुन्हा एकदा अजून एक चिकणा हिरो आपल्याकडे आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या अभिजितसाठी. काय भाग्य आहे माझं. आता मी कोणाच्या मध्ये उभी आहे. क्या बात आहे. माझा लग्नाचा शॉट 3 वर्षापूर्वी झालाय हे लक्षात आहे तुला? येस. नाही आपण प्रियदर्शी तुझ्याकडे वळतो. कसं वाटतंय तुला? एकानंतर चित्रपट येतात आणि आता हा एक नवीन विषयावरचा नवा कोरा परत तू खेळ म्हणतेस मांडला जातोय. कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच अशा हार्डकोर रोमॅन्टिक गाण्यामध्ये काम केलंय. म्हणजे ऑफकोर्स लव्ह इंटरेस्ट किंवा लव्ह स्टोरी या गोष्टी
या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला, पण अशा पद्धतीची रॉमकॉम फिल्म पहिल्यांदाच मी करते. तर मी पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होते की मी कशी प्रेझेंट होणार आहे, आणि मग प्रेम भावना दाखवताना ते असं बालिश नाही ना वाटणार, ते खोटं नाही ना वाटणार वगैरे, असं खूप काय काय मी कॉन्शियस होते. किंवा माझी आणि अभिची काहीच ओळख नव्हती, आमची नवीन नवीन मैत्री होत होती सेटवरती, तर आमची पेअर कशी वर्क होईल वगैरे या सगळ्याला घेऊन मला अनेक प्रश्न होते. पण ट्रेलर बघितल्यानंतर मला तसं वाटतंय की अरे कोण येते हे, मला जायचं आहे तो सिनेमा बघायला, असं मलाच वाटतंय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि दोनदा ट्रेलर बघून पण पोट नाही भरलंय, अजून बघावं असं वाटतंय, परत परत बघावं असं वाटतंय. अच्छा याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, ओके ओके असं सगळं मनात चालू आहे. बट असं खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ट्रेलर वाटतोय आणि होपफुल झालोय आम्ही सगळेच, त्यामुळे की हा ट्रेलर बघून नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावासा वाटेल. आणि म्हणजे तो एक झोन असतो ना, यार हे चल ना काहीतरी बघूया मस्त वाला एक झोन असतो बघ, की आपल्याला बिंज वॉच करायचं असतं, आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं. तर अशा सगळ्या मंडळींसाठी आणि अशा सगळ्या झोनसाठी हा परफेक्ट सिनेमा आहे आणि त्यासाठीचा हा परफेक्ट ट्रेलर आहे असं वाटतंय. त्यामुळे खूपच थँक्यू अक्षय फॉर द स्वीट सरप्राईज, आम्हाला न सांगितल्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे, वा वा वा. अक्षय फारच मस्त सरप्राईज दिलेस तू यास दोघांनाही. आता पण पुढचं सांग सगळं काय असेल ते प्लीज. नाही ते त्याने माझ्याकडे दिले जबाबदारी, मी ते एक एक सांगतोय, तेच त्यासाठी चालू आहे आज मी ते. गमती झाला. पण दोघांनी, अक्षयचा हा पहिला चित्रपट आहे, तुम्ही दोघे त्याच्यावर पहिल्यांदा काम करताय. मला माहिती आहे तुम्ही आता पुढे प्रमोशन इव्हेंटमध्ये तुम्हाला हे प्रश्न येणारच आहेत की कसा होतो अनुभव, काय होतं. पण त्याच्या आधी ते पहिल्याची मजा वेगळी असते ना, तर तो पहिला हक्क मी हिरावून घेऊन तुम्हाला विचारणार आहे की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसं वाटलं अक्षयबरोबर काम करताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं नट म्हणून ह्या स्क्रिप्टला हो म्हणण्याचं कारण काय? सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन मी. अक्षय मुळात तुम्ही त्याला मगाशी पण बघितलं असेल, एकदम खूप सिम्पल आणि खूप जेन्युइन माणूस आहे तो, आणि तेवढाच तो खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे जे त्याची वाईब आहे, जी त्याची एनर्जी आहे, ती आम्हाला काम करताना पण जाणवत होती. म्हणजे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्ही शूट करत होतो, त्याचं सगळं ठरलेलं असायचं, असं असं होणार, तसं असं होणार. बट या म्हणजे साधेपणामागे त्याची जी जिद्द होती, जिद्द होती ती खूप कमाल होती. म्हणजे त्याने कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाहीये, हा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. त्यामुळे ती एक वेगळी मजा त्याच्यावर काम करण्यात, आणि त्याचा जो चांगुलपणा आहे, त्याची जी वाईब आहे, त्याची जी एनर्जी आहे, ती आय थिंक इथे पण तुम्हाला दिसली असेल. आम्ही मीडियम होतो, पण त्या सगळं विजन, सगळं हे जे काही त्याने पाहिलं होतं ते प्रत्यक्षात त्याने दाखवलं आम्हाला पण आणि आता प्रेक्षकांना पण. सो खूप मस्त वाटलं त्यावर काम करून, आणि खूप साधेपणा, एक इनसेन्स असतो ना, तो कमी बघायला मिळतो आता असं मला वाटतं. पण तो त्याच्याकडे आम्ही काम करताना 2 महिने 3 महिने जे काही आम्ही काम करत होतो, सो मी तरी तो घेण्याचा फार प्रयत्न केला. थँक्यू सो मच अक्षय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मला वाटलं अक्षयच्या मनातला तो जो आहे तो अभिचं पात्र आहे खूपच, त्यामुळे अक्षयच्या मनातली ती जी आहे ते माझं पात्र आहे. तर बऱ्याच सेटवरती आमचं असं बोलणं व्हायचं की अच्छा हे का लिहावं असं वाटलं रे तुला, हा सीन ही अशी वागते, ही अशी वागते, असं का वाटतंय तुला की तुझ्याशी सिमिलर असलेल्या पात्राशी एका फिमेलनी असं वागावं, इतकं उद्धट, इतकं आगाऊ, इतकं भांडखोर वागावं वगैरे, असं मी खूप चिडवायचं त्याला. आणि अर्थात तसं तो म्हणाला की खूप शांत आणि सॉर्टेड माणूस, काही फार कॉम्प्लिकेट करून सांगणार नाही मी. ह्याच्यामध्ये 3 थेंब आनंदाचे, 3 थेंब अश्रू हे दुःखाचे, असं मिक्स कर वगैरे, काही कॉम्प्लिकेशन नाही, खूप सिम्पल, करून टाका असं असायचं. त्यामुळे आम्ही खूप फ्रीली इम्प्रोवाइज करू शकलो. बरेचसे यातले सीन्स इम्प्रोव्हायझेशनमधनं आलेले आहेत किंवा वाक्यांवरती आणखीन गोष्टी फुलवल्या गेल्या, तर त्या सगळ्याला आमच्या दिग्दर्शकाने खूप मुभा दिली. त्यामुळे आम्ही असे बागडलोय ॲक्टर्स म्हणून. आणि हेही एक कारण होतं ही स्क्रिप्ट निवडण्याचं, की आपल्याला जेव्हा दोघांचीच फिल्म आहे असं सांगितलं जातं तेव्हा आपल्यातला हावरट ॲक्टर जागा होतो. तर तो जागा झालाच, पण स्क्रिप्ट वाचल्यावरती असं झालं की दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये उलगडण्यासारख्या इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्या पोर्ट्रे करायला खूप मजा येईल, आणि ती मजा स्क्रीनवर दिसतीये घडताना. त्यामुळे आता लुकिंग फॉरवर्ड टू द प्रीमियर अँड द रिलीज. वा वा, आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या दोघांच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत. आणि हे निमित्त साधून मी अक्षयला पण स्टेजवर यायची विनंती करतो. अक्षय प्लीज स्टेजवर या होते. तू लग्नाचा शॉट हे नाव निवडलंय आणि बऱ्यापैकी कॅरेक्टर तुझ्यावर नाही असं तुम्हाला सांगतोय आता. त्यामुळे एक असं वाटलं की अक्षय लग्न झालंय का तुझं? हो झालं, माझी मिसेस तिथे बसते. अरे वा वा वा. आणि लग्नाचा शॉट झालेला आहे. एक्झॅक्टली तो कसा होता म्हणजे लग्नाचा शॉट तुझ्या लग्नातला? माझं लॉकडाऊन मध्ये लग्न झालं. अरे वा वा वा. लॉकडाऊन ग्रॅज्युएशन सारखं एक लॉकडाऊन लग्नाची वेगळी. माझा खूप शॉर्ट लग्न शॉर्ट होता. तेव्हा इतर लोकांचा शॉट झाला होता, तुझं लग्न झालं. मला जो लग्न शॉर्ट करायचा होता तो मग इथे घेऊन आलो. वा वा. तो होते का तुला लग्नांना पळून जाता आलं नाही मग आम्हाला पळायला लावलं असं काही होतं? नाही मला म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटत होती की ती पळून जाईल. अच्छा, म्हणून ही पळापळी चित्रपटात आलेली आहे. बघ तू किती छान झालं की तेव्हा नाही पळालीस म्हणून हा चित्रपट तो करू शकला. सो एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी पण झाल्या पाहिजे. थँक्यू अक्षय. आणि चित्रपट शूट करताना मला माहिती आहे की नक्कीच खूप गमती जमती झाल्या असतील. आणि मला तुला विचारायचं आहे की नट म्हणून हे माझे मित्र आहेत सगळ्यांनी म्हणून त्यांची आपण सगळ्यांनी कामं पाहिलेली आहेत. आणि एखादा सीन शूट करताना त्या दोघांना असं कधी झालंय का की अरे हा सीन आम्ही असा करून बघतो, पण मग तेव्हा दिग्दर्शक म्हणून तुझं काय मत असायचं किंवा तू कसं त्याला डील करायचंस? भरपूर वेळा झालं असं. खरं खरं सांगू नको. पण काय होत होतं की इनपुट्स मी तर सुरुवातीपासून यांना बोललो की तुमचे इनपुट्स पाहिजे, कारण की जगणार तर ते आहे. मी दोन्ही कॅरेक्टर एकत्र नव्हतो जगू शकत. तर त्यांचे इनपुट्स येत होते तर ते लाईक असे पटत होते, पटले की डायरेक्टली करूया. लाईक एकदम असं फ्रीडमली काम केलं, त्याच्यामुळे हा आउटपुट आहे. आणि अभिजित तुला काय वाटतं याच्याबद्दल? कसं वाटतं तुला सांग? हॅलो, अक्षयचं आता जे म्हणाला की इनपुट्स आम्ही दिले की तो हो म्हणायचा प्रत्येक वेळेस, पण कधी कधी त्याला नाही पटायचं. सो तो त्यावेळेस पण हो म्हणायचा सुरुवातीला. त्याला नाही म्हणता यायचं नाही, तर तो असं डिरेक्टली असं तोंडावर नाही म्हणायचा. आम्ही म्हणायचो की असं असं करूया का, तर तो नंतर यायचा मला काय वाटतं, आम्हाला कळायचं की नाही म्हटलं तुला ओके आम्ही नाही करत आहे, तू म्हणतो तसंच करतो. सो असं तो डिरेक्टली असं कधी नाही म्हणाला. मला सांग, सॉरी मला सांग अक्षय, तू हा चित्रपटाच्या तुझं आधी लग्न झालं बरोबर आहे, ते तेव्हापासून सुरू झालंय की त्याला नाही म्हणायचं असायचं पण त्याला म्हणता यायचं नाही, हे नंतर सुरू झालंय. त्यामुळे ते स्व अनुभवात नाही येत आहे कारण हो अगदी सांगते. अक्षय पुढच्या चित्रपटात मला घे. नक्की नक्की. नाही जो समान प्लीज प्रियदर्शनी. मी हे म्हणत होते की मी अक्षयला खूप प्रश्न विचारून त्रास दिलाय. नाही मग ही इथे असं का बोलते, पण मग हिला असंही वाटू शकतं, पण मग ही असं का वागते, पण मी ही असं वागेल ना, असं मी त्याला खूप त्रास दिलाय. तर खरं तर त्याच्या डोक्याला खूप शॉर्ट लग्नाचा शॉर्ट शूट करताना, पण त्याने खूप संयमाने मला कृतिका या पात्राच्या जवळ आणलं आणि फायनली आमची फिल्म जी आहे ती होऊ शकली. आणि डिरेक्टरच्या विजनमधनं त्याची पहिली फिल्म होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही दोघं पण त्या बाबतीत खूप कोऑर्डिनेटेड होतो की फायनल कॉल हा दिग्दर्शकाचा आहे. सो आपल्याला काहीही वाटलं तरी सुद्धा तो जे म्हणतोय त्याचं जे विजन आहे तेच आपल्याला करायचं आणि जे खूप छान दिसतंय. आणि खूप मस्त ट्रेलर झालेला आहे. आता अर्थातच तो उद्यापासून सोशल मीडियावर येईलच आणि आलाय ऑलरेडी आलाय. येस युट्यूबवर आलेला 8 वाजता आउट झालेला आहे ट्रेलर. 8 वाजता ऑलरेडी आउट झालाय. आपणच उशिरा पाहिलाय. क्या बात आहे यार. येस 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 आय एम शुअर आता तो सगळीकडे व्हायरल व्हायला लागेल. काही अनेक लोक त्याला पाहायला लागतील. तुम्ही सगळे शेअर कराल आय एम शुअर आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळणारच आहे हे पाहून कळतंच. सो खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला स्टेजवर यायची विनंती करतो. टीम लग्नात शॉर्ट टीम राजेश दादा, निर्माते अक्षय गोरे, विजय गोरे, अभिषेक कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती. या चित्रपटाचं संगीत केलंय प्रवीण कोळी, योगिता कोळी. सिनेमॅटोग्राफी छायाचित्रण केले राजेश नडवणे, छायासंकलक संदेश कोळी, पार्श्वसंगीत तेजस पाडावे. सेकंड युनिट छायाचित्रण आणि एरियल चित्रण केलेलं आहे नितेश तांडेल यांनी. सहदिग्दर्शक आहेत सूरज नार्वेकर, संदेश कोळी
या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता मोहित घरत, कला दिग्दर्शक मोहित बाबरकर, नृत्य दिग्दर्शक सचिन कांबळे, वेशभूषा योगिता कोळी, स्टील फोटोग्राफी सॅगी पाटील, याची प्रसिद्धी केली आहे संतोष कमल सीताराम यांनी आणि यांची PR पार्टनर आहे आपली अमृता माने. या सिनेमाचे प्रोजेक्ट हेड सूरज पाटील आणि प्रवीण कोळी सर आहेत आणि चित्रपट वितरण संस्था पॅनोरमा स्टुडिओ. सर प्लीज तुम्ही स्टेजवर या, यू आर पार्ट ऑफ द टीम. तुमच्याशिवाय प्रियदर्शनी येते, ती अजून एक चेंज करायचं आहे. नवरी मुलगी चेंज करते मध्येच जाऊन, मेन विधीसाठी वेगळा ना, हा मेन विधी आहे फोटो काढणं आणि त्यासाठी ती पटकन चेंज करून येते. लग्नाची साडी वेगळी असते त्याच्यामुळे. आणि मला खूप आनंद होतोय की माझे सगळे खूप जवळचे मित्र पण या चित्रपटात काम करतायत. आणि सर कसे आहेत सर? वेलकम. या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या समोर आहे की यांच्यात सगळे तंत्रज्ञ इथे आहेत. या संपूर्ण टीम शिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नसता, तो अपूर्ण राहतो. आणि जसे पडद्याच्या पुढचे कलाकार महत्त्वाचे असतात तसे पडद्या मागचे कलाकार जास्त महत्त्वाचे असतात. मला कायम वाटतं एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण चमूसाठी झाली पाहिजे. आणि अर्थातच या सोहळ्यासाठी संजय सर तुम्ही आला, वाडकर सर तुम्ही आला, अरुण सो मच अजय. खूप बरं वाटलं, मला माहिती नव्हतं. खूप कमाल सरप्राईज होतं हे आशय इथे होस्ट करतोय. सो आम्ही 10 वर्षांपासून ओळखतो पण आम्ही 10 वर्षांनंतर भेटतोय. आम्ही मगाशी पण खूप गप्पा मारल्या आणि खूप मित्रच करतोय माझ्या फिल्मचं लॉन्च. सो आय एम व्हेरी हॅपी आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बरोबर. आणि प्रियदर्शनी आलेली आहे याच नोटवर. That's so kind and sweet of you, Abhi. That's so kind. I really appreciate. Thank you so much. Please तुम्ही फोटोसाठी उभे राहा सगळे. अभि सर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे लग्नाचा शॉट या संपूर्ण टीमसाठी. आपण हा चित्रपट 6 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात सर्वजण पाहणार आहोत. आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे. सर्वांना चित्रपट कशाबद्दल आहे नक्कीच कळलेलं आहे आणि त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. एकदा लग्नाच्या शॉटचं गाणं लाव ना मित्र. आवाज आवाज काय आवाज? भाई सेंटर लो. डन. अरे भाई डन तो बोलो कोई. हाँ ले डन. अरे हो गया मुन्ना भाई लो. चलो पैकअप. चलो